आज 2025 नगर परिषद दर्यापूर. आता तसा काँग्रेस कमिटीचे सुधाकर पाटील भासागळा यांचा जलवा तर होताच, पण यावेळेस म्हटलं इम्रान प्रताप जे खासदार आहेत त्याच्यानं म्हटलं हे निरा वातावरणच काँग्रेसमय झालं. पहिली तसं वातावरण काँग्रेसमयच होतं, पण लोकांना कशा शंका राहतात, असं झालं तसं झालं हे झालं. जे सोडून गेले ते काही असे खास लोक नव्हते आणि त्याची आपण मुलाखत घेतल्या. कसं आहे, लहान माणूस असला की मोठ्या माणसाला जास्तीत जास्त आक्षेप लावते, पैसे घेतले, तिकीट काटली. पण स्वतःच्या घरातलं जेव्हा सांभाळताना नाकी नव्हे येते तेव्हा हा पक्ष सांभाळावं लागतं. अशा वेळेस या पक्षाचा जो मेन असतो त्याला कुठेतरी बंधन असतात आणि त्या बंधनानं झुगारून त्यांना आपली इमेज प्लस पक्ष वाढवावा लागतो. आज इम्रान प्रतापगडी यांची सभा झाली आणि वातावरण पुरं दर्यापुरातलं ढवळून निघालं. हे जे चेहरे पाहून राहिले की तुम्ही असे मस्त तेज आहे याच्या चेहऱ्यावर, कहून की वातावरण सध्या काँग्रेसमय आहे. आणि या काँग्रेसमय वातावरणात काय पद्धतशीर चहा पिऊन आले सुधाकर पाटील पहा बरं. म्हणजे हा मनाले जे समाधान वाटते की आपली रॅली सक्सेस झाली किंवा आपली सभा सक्सेस झाली, ते समाधान नेत्याच्या चेहऱ्यावर असलं की त्याचे जे कार्यकर्ते किंवा त्याच्या खालचे पिढी असते नेत्यांची, तेही खुश होतात. म्हणून सुधाकर पाटलाच्या चेहऱ्याची आज जर हशी पाहिली, हा काय पण घ्या चष्मा स्टाईल न काय भो एवढी मजा आली म्हटलं येऊन राहिली. त्याच्यात तुमच्यावरती आक्षेपही झाले, म्हणते ते आक्षेप खोडले गेले म्हणते. हे इम्रान प्रताप गडीची काय नाव येत नाही मला त्या खेड्यातले असल्यामुळे. इम्रान प्रताप गडी राज्यसभेचे खासदार आहेत, यांची म्हटलं आज सभा झाली, मी लाईव्ह पाहिली, लस जबरदस्त दिली. असे काय अजून कोणी येऊन आलं का? लोक तर म्हणत बा काँग्रेसच्या लोकांना फक्त इच्छाच लोकांना लढवा लागते, पण तुम्ही तर कमालच करून टाकली. इम्रान प्रतापगडी हे राज्यसभेचे खासदार असून ते ऑल इंडिया अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष पण आहेत आणि संसदेमध्ये मुद्द्यावर बोलून ते संसदेला घेरण्याचा प्रयत्न करतात. इम्रान प्रताप गडी साहेब हे म्हटलं दर्यापुरातली काँग्रेसची जे पकड आहे आणि तिथं आपला नगराध्यक्ष होणारच, म्हणून त्यांनी स्वतःहून सुधाकर पाटील यांना सभा दिली. काय कमाल केली नाही करायचे सुधाकर पाटील तुम्ही? म्हणजे मोठे मोठे नेते तुम्हाला सभा देऊन राहिले, बाकीचे मागून राहिले तर भेटून नाही राहिली, अशी तुमची कमाल आहे. म्हणजे मॉमेडियन व्होट जे लोकांना वाटत होतं की मॉमेडियन इकडे तिकडे पलटीन, ते तुम्ही एका झटक्यात पलटून टाकलं. मागच्या वेळेस तर काय बीजेपीच्या म्हणजे 1-2 कोटी दिलते म्हणजे त्या ओबीसीले, त्याच्यानं थोडासा तुम्हाला 64 मताचा झटका पडला. हा तर राजे तुम्ही 64 नाही 64च्या वरती नेऊन राहिले. म्हणजे तुम्हाला वरचे नेते सभा देऊन राहिले, म्हणजे तुमची इथं कंडिशन किती जबरदस्त आहे असं म्हणण्यास की हरकत नाही. यावर तुम्हाला काय बोलायचं? निश्चितच या वेळेला मुस्लिम समाज कोणतीही चूक करणार नाहीत. मुस्लिमच नव्हे तर हिंदू लोकांचा सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे मला पाठिंबा आहे. बौद्ध समाजाचा सुद्धा मला चांगला पाठिंबा आहे. बळवंता भाऊ त्याचा मेहनत तुमचे गुण आहे तर बौद्ध समाज कुठं जाईन हो. नाही, जेवढे समाज या दर्यापूरमध्ये राहतात, मग ते माळी असो, तेली असो, कोळी असो, सर्व समाजाचा यावेळेला भरपूर असा पाठिंबा मला आहे. आणि यावेळेला नगराध्यक्षाची काँग्रेसची सीट चांगल्या लीडनं निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे. त्या गावंडे बहिणी का पूजा गावंडे, तिची काल मी मुलाखत घेतली. मजाक नाही भाऊ, तुम्ही एवढे टॅलेंटेड लोक उभे केले म्हटलं, बरोबर चुनून चुनून. ते बाई बोलली म्हटलं काल, असे तुम्ही किती लोक उभे केले? यावेळेला उमेदवार आम्ही चांगलेच उभे केले, म्हणजे सुशिक्षित आणि लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि ज्यांना त्या प्रश्नाची जाण आहे असे अनुभवी लोक आम्ही यावेळेला उभे केलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितच ते सभागृहात पब्लिकचे, गावाचे प्रश्न मांडतील. येणाऱ्या नगर परिषद निवडणूक मध्ये समजा तुमचं पॅनल आलं आणि तुम्ही नगराध्यक्ष झाले, आता तुमची पत्नी म्हणजे बाबा तुम्हीच, तर तुम्ही या दर्यापूर विकासाच्या बाबतीत असं कोणतं तुमच्याजवळ ध्येय आहे की बाबा मी हे पूर्ण करेल? निश्चितच विकासाच्या बाबतीत म्हटलं तर आज जे शिक्षणाचा स्तर आहे हा खूप खाली गेलेला आहे. तो स्तर आम्ही सुधारणार. डिजिटल शाळा करण्याचे
100% प्रयत्न करणार. जे छोटे छोटे उद्यान आहेत, ओपन स्पेस आहेत, ते ओपन स्पेस चांगले सुशोभित करून तिथं खेळण्याचं मैदान, अं, जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा. म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरार्धात नाना नानीचा पार्क करून सोय करून राहिले काय? बिलकुल बिलकुल बिलकुल. त्यानंतर फार मोठी समस्या आहे ती म्हणजे साईनगरची, सांगळुतकर नगरची. तेथून पाणी अजिबात गावाच्या बाहेर निघत नाही. त्याकरता आतापर्यंत बऱ्याचशा जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भुयार गटार योजनेचा विषय हा नेहमी येतो. यावेळेला पण तो विरोधक विषय घेऊन आहेतच, परंतु आजपर्यंतही त्यांनी ती स्कीम राबवली नाही. आमची जर सत्ता आली नगर परिषदवर काँग्रेसची, तर आमच्याजवळ खासदार आहेत, आमदारही आहेत. कारण की आमदार आम्ही निवडून दिले आहेत, काँग्रेसनंच निवडून दिले आहेत. जरी ते दुसऱ्या पक्षाचे असतील तरी ते निश्चितच आमचं नगर परिषदचा जो निधी लागेल, खासदार साहेबही त्यांच्या वाट्याचा जो निधी आहे तो नगर परिषदला देतील. आणि नगर परिषदचा जो निधी आहे, आता हद्दवाढ झाली, हद्दवाढीचा वास्तविक निधी सोबत देत असतात, परंतु या शासनानं मुद्दा म्हणून तो दिला नाही. आमची जर सत्ता तिथं बसली तर आम्ही निश्चितच शासनाकडून 100 कोटी जो निधी अडकून पडलेला आहे हद्दवाढीचा, तो आणून या टाटानगर, बाबडीचा आणि साईनगरचा राहिलेला विकास निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही. हो, तुम्ही उभाटाच्या गजानन लवटे सध्याचे आमदार आहेत, यांच्यासाठी अतोनात मेहनत घेतली. त्यात ते तुमचे मित्र पक्ष अरुण पाटील म्हणतात की सुधाकर पाटील कुठे आहे, मी मेहनत घेतली म्हणतात ते. आता तो भाग घेऊ द्या, राजकारणातलं चिखलबळ होतेच, पण सध्याची परिस्थिती मी उभाटाल्या जवळ घेतलं नामुळे आणि तुमच्या भरोश्यावर बसल्यामुळे त्याची दयनीय अवस्था झाली. 5च राजो तेले नगरसेवकाच्या तिकीट भेटल्या. तुम्हाला एक सांगतो, त्या 5 जणीचं डिपॉझिट वाटलं तर असं समजा का ते जिंकले. तुम्हाला हे अगोदर माहित होतं काय याचं काही श्रेय नाही म्हणून तुम्ही त्यांना जवळ घेतलं नाही का? नाही नाही, विषय तो नाही आहे. कसं आहे की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष असल्यानंतर काँग्रेसमध्ये भरपूर कार्यकर्ते आहेत जे आतापर्यंत त्यांचं योगदान आहे पक्षासाठी. मग आपण जर युती केली तर ते जे आपले कार्यकर्ते असतात त्यांना तिकीट जर मिळाली नाही तर ते नाराज होतात. नाराज झाल्यानंतर त्याचा फटका पक्षाला बसतो. त्याच्यामुळं आम्ही वरच्या नेत्यांना सांगितलं की ही जी स्थानिक निवडणूक आहे नगर परिषदची, हे काँग्रेस स्वबळावर लढू द्या, नंतर सरकार स्थापन करायच्या वेळेला आपण युती करू. तुम्ही मित्र पक्षाला सोबत घेतलं नाही, पण तुमच्या पक्षातले काही 14 वर्षाची एवढी मेहनत घेतली म्हणते बाबा, का रात्र दिवस आम्ही झोटलो म्हणते, अशी तर तुमच्यावर आरोप करू राहिले की माझी तिकीट काटली म्हणून. मागच्या वेळेला काही लोकांना तिकीट दिली होती, ते त्याच्यामध्ये खरे उतरू शकले नाहीत. मग या वेळेला मी मुद्दामून तिन्ही गावात सर्वे केला. बाहेर गावाची कंपनी होती, त्या कंपनीनं सर्वे केला. त्या सर्वेमध्ये जो टॉपवर आला त्यालाच आम्ही उमेदवारी दिली आहे. ज्याचा नंबर खाली गेला म्हणजे लोकांमधून जो त्याला कमी पसंती होती त्याला उमेदवारी देता नाही आली. देवदास भाऊ काळे यांचा सर्वे तुमच्या मते कसा होता? देवदास भाऊ काळेंचा सर्वे 1 नंबरवर होता. त्यांची तिकीट का काटली? तो आता माझ्या लेवलचा प्रश्न नाही आहे. आता पक्षाकडे विचारावं लागेल हे कसं झालं म्हणून. त्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही. हे होते दर्यापूर तालुक्याचे सर्वे सर्वा सुधाकर पाटील भारसागडे. आता भाऊ याची पक्षात बंडखोरी झाली पण काही व्हॅल्यू देऊन नाही राहिली. कोण की त्यांना प्रत्यक्ष माहित आहे की आपली सीट दर्यापुरात 100% आली, म्हणूनच प्रतापगडी हे स्वतःहून दर्यापुरात येऊन त्यांनी मॉमेडन जे इथले आहेत त्यांना उद्बोधन केलं. आज परिस्थिती अशी आहे की मी जेव्हा ग्राउंड लेवलवर फुलं सभा तिकडे चालू होती आणि मी लोकांना विचारतो
तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की सुधाकर पाटलासारखा शांत संयमी कामात पडणारा माणूस नाही. अशीच जर परिस्थिती शेवटपर्यंत कायम राहिली की नक्कीच सुधाकर भाऊ तुमच्या दृष्टिक्षेपात जो लक्ष आहे ते वेधल्या जाईल असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का भन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. धन्यवाद.